नमस्कार माता भगिनींनो. तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत सर्वात मोठी आनंदाची बातमी तुमच्यासाठी आलेली आहे. तर आजपासून लाडक्या बहिणीच्या पडताळणीला सुरुवात होणार आहे आणि याबाबतचं परिपत्रक पण जाहीर करण्यात आलेलं आहे. हे परिपत्रक कशा प्रकारचं आहे, कोणत्या गोष्टीची तुमची पडताळणी या ठिकाणी केल्या जाणार आहे, कोणकोणते डॉक्युमेंट तुमच्या जवळ असणे गरजेचं राहणार आहे, याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बरेचसे महिला आता लाडक्या बहिणीची पडताळणी केव्हापासून सुरू होणार आहे याची वाट पाहत होते. तर आता याचं परिपत्रक जे जाहीर करण्यात आलेलं आहे. बघा परिपत्रक कशा प्रकारचं आहे. तर बघा महिलांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या पात्रता किंवा अपात्रता निकषाच्या अनुषंगाने लाभार्थी तपासणी करण्याबाबत, ठीक आहे. तर हे परिपत्रक जे आहे महिला बाल विकासामार्फत काढण्यात आलेलं आहे. सदर योजनेच्या माध्यमातून ई-केवायसी प्रक्रिया 31 डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण करण्यात आलेली आहे. तर प्रक्रिया पूर्ण करताना लाभार्थी महिलांकडून पर्याय निवडताना व इतर कारणामुळे चुकीचा पर्याय निवडला गेल्याने लाभ बंद झाल्याच्या बाबी शासनाच्या निदर्शनास आल्या आहेत. त्या अनुषंगाने योजनेच्या निकषावरून सदर लाभार्थी पात्र अपात्र आहेत याची फेरपडताळणी होणे गरजेचं आहे. सदर योजनेअंतर्गत वय, लिंग, कुटुंबातील सदस्यांच्या नोकरी किंवा सेवानिवृत्ती संदर्भातील निकष खालीलप्रमाणे आता चेक केल्या जाणार आहे. बघा आता तुमची पडताळणी कशा प्रकारे केल्या जाणार आहे आणि काय काय या ठिकाणी तपासल्या जाणार आहे. महत्त्वाचं या ठिकाणी आहे लाभार्थ्याचं वय. तुमचं जे वय आहे हे तपासल्या जाणार आहे. त्यासाठी तुम्हाला TCA जवळ ठेवणे गरजेचं राहणार आहे. लक्षात ठेवायचं, तुमचं TCA जवळ ठेवायची, तुमचं आधार कार्ड जवळ ठेवायचं. ज्यावर तुमची जन्मतारीख असेल ती कुठल्या प्रकारची. नंबर 2 बघा, लाभार्थी केवळ पात्र महिला फिमेल असावी. हे कारण काय आहे, हे बऱ्याचशा पुरुषाचं नाव आणि महिलांचं नाव एक सारखं आढळून आलेलं आहे काही ठिकाणी. त्यामुळे हा जो लाभ आहे हा फक्त महिलांचाच आहे ना, त्यामुळे हे पण गोष्ट या ठिकाणी चेक केल्या जाणार आहे. नंबर 3, लाभार्थ्याच्या कुटुंबातील सदस्य जे तुम्ही ई-केवायसी करताना चुकवलेलं होतं. यामध्ये नियमित किंवा कायम कर्मचारी किंवा कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नसावा. म्हणजे तुमच्या घरातला कोणी व्यक्ती या ठिकाणी सेवानिवृत्ती वेतन घेत नसावा, सरकारी नोकरीवर नसावा. असेल तर तुमची लाभ या ठिकाणी बंद केला जाणार आहे ई-केवायसी चुकल्यानंतरही. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीच्या उपरोक्तप्रमाणे योजनेच्या निकषानुसार ई-केवायसी केलेल्या लाभार्थी महिलांपैकी शासनाकडून प्राप्त झालेल्या यादीमधील लाभार्थीचे अंगणवाडी सेविकेमार्फत क्षेत्रीय स्तरावर प्रत्यक्षरित्या खातरजमा करून व सखोल तपासणी करण्यात येणार आहे. तरी आपल्या क्षेत्रातील अंगणवाडीत दिनांक 26 जानेवारी 2026 सोमवार नंतर संपर्क साधावा. तर महिलांनो, तुम्हाला या ठिकाणी सोमवार नंतर म्हणजे आजपासून तुम्हाला संपर्क साधण्यासाठी सांगितलेलं आहे. हे जो लेटर आहे महिला बाल विकास ऑफिस अकोल्याचं आहे. पण अशा प्रकारचे लेटर जे आहे ते सर्वच ठिकाणी पाठवण्यात आलेलं आहे. ठीक आहे. आता तुम्हाला काय करावं लागेल, जे तुमचे अंगणवाडी केंद्र आहे त्या ठिकाणी जाऊन अंगणवाडी सेविकेजवळ यामध्ये महत्त्वाचं म्हटलेलं आहे की तर लाभार्थी यादी जी आहे हे अंगणवाडी सेविकेकडे प्राप्त झालेली आहे. तुम्ही आपलं नाव त्या ठिकाणी चेक करू शकता. ठीक आहे. महिलांनो, संपूर्ण परिपत्रक आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. तर आजपासून तुम्ही आपल्या अंगणवाडी सेविकेकडे जाऊन चौकशी करू शकता. त्यांच्याकडे पात्र लाभार्थ्यांची यादी पाठवण्यात आलेली आहे. आणि महत्त्वाचं, तुमची जेव्हा तपासणी होणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला तुमची TC जवळ ठेवावं लागेल, तुमचं आधार कार्ड जवळ ठेवावं लागेल, तुमचं राशन कार्ड जवळ ठेवावं लागेल आणि जर तुमच्याकडे राशन कार्ड नसेल तर उत्पन्न दाखला या ठिकाणी जवळ ठेवायचा आणि तुमच्या वडिलाचं किंवा तुमच्या पतीचं आधार कार्ड पण जवळ ठेवावं लागेल. तसेच वडील किंवा पती नसेल तर त्यांचा मृत्यू दाखला पण तुम्हाला या ठिकाणी जवळ ठेवावा लागेल. हे सर्व डॉक्युमेंटची पडताळणी करण्यासाठी तुम्हाला जवळ ठेवणे गरजेचं राहणार आहे. याच डॉक्युमेंटची पडताळणी केल्यानंतर तुम्ही पात्र की अपात्र आहे ते अंगणवाडी सेविकेमार्फत ठरवल्या जाणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा, जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.